वेलकम टू सीसॉ किचन। तर आज मी बनवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक अगदी सोप्या पद्धतीने। तर इथे मी प्रीमिक्स घेतलेला आहे 240 ml चा जो कप असतो तर ते 2 कप मी प्रीमिक्स घेतलेला आहे। पण मी रेग्युलर वापरताना माझ्या घरातलं जे माप आहे मला अंदाज आलेला आहे तर मी त्यानेच घेते। तर इथे मी त्यासाठी छोटे स्पून होते म्हणून 6 स्पून मी ऑइल घेतलेला आहे। त्यानंतर कढईमध्ये स्टँड ठेवून प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता बटर पेपर टीनच्या मापाचा कट करून घेतलेला आहे आणि त्याला ग्रीस करून ऑइलने साईडला ठेवलेला आहे। ही प्रोसेस सर्व आपल्याला अगोदरच करायची आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जास्त जर पाणी घातलं तर बॅटर एकदम स्मूथ होणार नाही आणि त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि पाण्याचा अंदाजही येत नाही त्यामुळे। तर बघू शकता बॅटर तयार झालेला आहे आणि आपला टीन रेडीच ठेवायचा आहे। त्यामध्ये मी बॅटर ओतलेला आहे। टीनमध्ये बॅटर ओतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की टीन थोडासा छोटा झालेला आहे आणि बॅटर जास्त झालेला आहे। तर मी लगेच दुसरा टीन रेडी केला आणि हा केक मी घरच्यांसाठी बनवत आहे त्यामुळे थोडंसं माप इकडे तिकडे होतं। तर बघू शकता मी बॅटर दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेला आहे। त्यामध्ये छोटा केक होईल आणि हा एक मोठा। आणि आता अशा प्रकारे खाली नॅपकिन ठेवून वरती टीन आपल्याला टॅप करायचा आहे म्हणजे त्यातील एअर बाहेर निघून त्याला जो डोम शेप येतो तर तो येणार नाही। आणि आता आपण केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे। तर अंदाजे एवढ्या केकला 45 ते 50 मिनिटे लागतात। तर बघूयात आता। आणि त्यानंतर लगेच मी छोटा केक पण ठेवणार आहे बेक करण्यासाठी। त्याची पण कढई मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती अगोदरच। तर जर आपण हाफ KGचा केक बनवत असू तर 30 मिनिटे बेक करण्यासाठी लागतात। तर हा एकदम छोटा होता तर याला 20 ते 25 मिनिटे लागलेली आहेत आणि हा केक तयार झालेला आहे। नाईफ बघू शकता तुम्ही अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजे परफेक्ट बेक झालेला आहे। आणि आता आपण एका नॅपकिनच्या साहाय्याने याला झाकून ठेवूयात म्हणजे याची वरची लेअर कडक होणार नाही। आणि आता आपला दुसरा जो केक आहे तो पण ऑलमोस्ट रेडी होतच आलेला आहे। त्याला 45 मिनिटे लागलेली आहेत। तर आता हाही केक तयार झालेलाच आहे। तर आता आपण नाईफच्या साहाय्याने बघूयात तर नाईफ अगदी क्लीन निघालेला आहे। तर आता दोन्ही केक आपण थंड करून घेऊयात। हाही केक मी नॅपकिनच्या साहाय्याने झाकून ठेवलेला आहे आणि व्हिप क्रीम आपल्याला अर्धा ते पाऊण तास अगोदर फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायची आहे म्हणजे ती व्यवस्थित मेल्ट होते। आणि आता आपले केक थंड झालेले आहेत स्पॉन्ज। तर आता आपण ते डिमोल्ड करून घेतलेले आहेत। तर बघू शकता मस्त असा आपला स्पॉन्ज तयार झालेला आहे। आणि आता नाईफच्या साहाय्याने अशी खाच पाडून घ्यायच्या आहेत। तर मी 2 घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला 3 लेअर करायचे आहेत। आणि वरचा जो फुगीर भाग आलेला आहे तर तो नाईफच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे। आणि त्या ज्या आपण खाचा पाडल्या होत्या तर त्या खाचेमध्ये अशा प्रकारे दोरा घालायचा आहे। आणि जेव्हा आपण खाचेमध्ये दोरा घालू तर तेव्हा आपले हात पॅरलल असले पाहिजे। आणि अशा प्रकारे मस्त अशा लेअर पाडून घेतलेले आहेत। आणि आता जो छोटा केक आहे तर तोही बघा मस्त असा तयार झालेला आहे। तर तो मी अगदी छोटा असल्यामुळे नाईफच्या साहाय्यानेच कट करून घेत आहे। त्याला दोऱ्याची गरज नाही कारण तो छोटा आहे तर त्यामुळे। आणि व्हिप क्रीम बीटरच्या साहाय्याने बीट करून झालेली आहे। तर तुम्हाला ही जी टोकं दिसत आहेत व्हिप क्रीममध्ये जराशी आली तर समजायचं की व्हिप क्रीम आपली व्यवस्थित बीट झालेली आहे। आणि आता केकची जी मधली लेअर आहे ती घेतलेली आहे आणि केकच्या खालच्या बाजूला बेसला थोडी व्हिप क्रीम लावायची आहे। पण हा मी घरी बनवत आहे घरच्यांसाठी त्यामुळे मी लावलेली नाही। पण केक आपला जागेवरून हलू नये यासाठी आपण खाली बेसला व्हिप क्रीम लावतो। तर आता मी नॉर्मल पाण्याने केकची जी पहिली लेअर आहे तर ती मी सोक करून घेत आहे। बरेच जण शुगर सिरपनी करतात पण मी कधीच शुगर सिरप घालत नाही। एवढा गोड केक मला आवडत नाही किंवा माझ्याकडून जे घेतात त्यांनाही केक परफेक्ट वाटतो म्हणून मी कधीच आत्तापर्यंत शुगर सिरपने सोक केलेला नाही आहे।
तर बघू शकता व्यवस्थित आपण स्पूनच्या साहाय्याने, किंवा जर तुम्ही खूप नवीन असाल तर आपलं जे ऑइलचा ग्रीसिंग ब्रश असतो तर त्यानेही तुम्ही सोक करू शकता. आणि आता आपण यावरती व्हिप क्रीम लावलेली आहे आणि त्यावरती मी आपलं जे रेडीमेड चॉकलेट येतं तर ते घातलेलं आहे. कारण हा केक मी एमर्जन्सी बनवला होता आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता त्यामुळे, आणि घरीच पाहिजे होता, गेस्ट येणार होते त्यांच्यासाठी, मुलांसाठी बनवलेला आहे मी. तर अशा प्रकारे आपण त्यावरती केकची दुसरी लेअर ठेवलेली आहे आणि ती लेअर आपण व्यवस्थित सोक करून घेऊयात आणि त्यावरती आता व्हिप क्रीम घालूयात. व्हिप क्रीम आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे पॅलेट नाईफच्या साहाय्याने. व्हिप क्रीम पसरवून घेतलेली आहे. आता यावरती आपण अजून चॉकलेटची एक लेअर घालणार आहोत. त्या अगोदर साईडने पण व्हिप क्रीम लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे व्हिप क्रीम लावल्यामुळे केकला फिनिशिंग व्यवस्थित येते. एकदम जो खालचा लेअर आहे तो आता आपण वरती ठेवून घेणार आहोत. तो लेअर थोडासा प्लेन असतो बटर पेपर लावल्यामुळे खालची साईड, तर त्यामुळे तो वरती ठेवून घ्यायचा आहे. आणि आता आपण क्रम कोट करून घेणार आहोत. क्रम कोट करून झाल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 मिनिटे तरी फ्रीजमध्ये केक ठेवायला पाहिजे, म्हणजे आपण फायनल फिनिशिंग करताना क्रम्स आतमध्ये येत नाहीत. आणि आता आपण फ्रीजमध्ये केक ठेवलेला आहे. मोठा आणि छोटा केक घेतलेला आहे आयसिंग करण्यासाठी. तर बघू शकता सेम जसा मोठा केक आपण बनवलेला आहे त्याचप्रमाणे छोटाही केक मी बनवत आहे. हा केक फक्त 2 लेअरचा आहे त्यामुळे वेळही कमी लागतो. तर बघू शकता आता मी पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये नोझल पण घातलेला आहे, म्हणजे मला नंतर हीच पायपिंग बॅग यूज करता येईल म्हणून. तर आता मी अशा प्रकारे फायनल फिनिशिंग करून घेणार आहे. मध्ये थोडीशी व्हिप क्रीम कमी पडली होती पायपिंग बॅगमध्ये, म्हणून मी अशीच घातलेली आहे. ज्यांना अजिबात फिनिशिंग जमतच नाही त्यांनी पूर्णपणे पायपिंग बॅगनीच केकला क्रीम लावून घ्यायची आहे. आणि आता अशा प्रकारे फायनल फिनिशिंग करणार आहोत. मी काही यामध्ये एक्सपर्ट नाही आहे, मी क्लासेस केलेले नाहीत, मी अशीच बघून बघून शिकलेली आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस जास्त केली तर केक नक्की जमणार फिनिशिंगला. तर व्हिप क्रीम कमी पडलेली होती आणि आता आपण फ्लावर्स बनवणार आहोत. तर तुम्हाला हवं ते नोझल वापरून तुम्ही फ्लावर्स बनवू शकता. आणि चॉकलेट केकचा एक फायदा आहे की त्यामध्ये कलर यूज होत नाही जर थीम केक नसेल तर. आणि मी घरी असंही बनवताना अजिबात कलर यूज करत नाही, शक्यतो व्हाईटच केक बनवते. आणि दुसऱ्या जरी फ्लेवरचा केक असला तरी स्पॉंजला मी अजिबात कधीच कलर वापरत नाही, कस्टमरचा केक असला किंवा घरचा असला तरी पण. आणि शरीरासाठी कलर तर अजिबात चांगला नाही, तर त्यामुळे होता होईल तेवढा केक मी असाच बनवण्याचा प्रयत्न करते, कारण जास्तीत जास्त लहान मुलांचं केक खाण्याचं प्रमाण जास्त असतं. तर बघू शकता आपला जो छोटा केक आहे त्यावरती पण मी फ्लावर्स बनवून घेतलेले आहेत आणि त्यावरती थोडंसं चॉकलेट घातलेलं आहे. आता यावरती आपण चेरीज ठेवणार आहोत. चॉकलेटचे छोटे छोटे क्रम्स करून घेतलेले आहेत आणि असे स्पूनच्या साहाय्याने आपण व्यवस्थित चॉकलेट पसरवून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असा केक तयार झालेला आहे. आणि साईडला जे चॉकलेट खाली पडलेलं असतं तर ते नाईफच्या साहाय्याने असं वरती केकला चिटकवून घ्यायचं आहे. आणि आता चेरी ठेवून घेतलेली आहे. चेरीने केकला एकदम मस्त लुक आलेला आहे. तर बघू शकता मस्त असा केक आपला तयार झालेला आहे.
दोन्ही केक तयार आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर केकचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंट करा. केक मस्त असा सेट झालेला आहे आणि आता कट करून घेणार आहे. 2 ते 3 तास जर केक छान सेट झाला तर मस्त असा केक छान कट होतो आणि टेस्टलाही खूप छान लागतो. तर बघू शकता केकला लेयर्स खूप छान आलेले आहेत. बाय बाय.